मराठ्यांच्या नेत्याकडून काय झालं तर मराठ्यांनी कधी त्याला पाठीशी घातलेलं नाही, त्याला उघडच पाडलेलं आहे. म्हणजे यांना फक्त जातच प्रिय आहे का काही लोकांना यांच्या, कारण यांचे काही लोक खूप चांगले आहेत की त्यांना वाटतंय की हे चाललेली दिशा ही योग्य नाहीये. पण काहींची इतकी फडफड आहे, एखाद्या वेळेस असं होणार आहे, असं दिसतंय सुद्धा की ही खालच्याची फडफड ही धनंजय मुंडेला काय अडचणीत आणणार. हे धनंजय मुंडेला राजकीय सामाजिक मधून संपवल्याशिवाय सोडत नाहीत हे लोक. कारण 100% असे चित्रच आता यांच्या वागणुकीतून दिसायला लागले. कारण याला जातीय तेडाच्या पलीकडे काही सुचतच नाहीये. यांना जातीय तेड, हत्या, कुठं कुणाच्या जागा बळकीनं, कुणाच्या गाड्या अडविणं, हेच प्रकार यांच्याकडून सर्रास चालू आहेत. म्हणजे हे आता न सहन होत नाहीये महाराष्ट्राला. खरं तर बीडचा मोर्चा किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही किंवा सुरेश धस बोललात त्या धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जात नव्हतं, पण काल तुमची आक्रमक भूमिका दिसली या सगळ्या प्रकरणात. मुंडेंना रस्त्यावर फिरू दिलं नाही, थेट दोषी धनंजय मुंडेंना करताय, थेट टार्गेट तुम्ही त्यांना करता. का नाही करायचं? मंत्रिपद यासाठी दिलं का? राज्य चालवायला दिले, राज्याचे प्रश्न सोडवायला दिलेत, गोरगरिबाच्या अडचणीसाठी दिले. तुझे लोक तिथं त्या पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे संतोष देशमुखांची तुम्ही क्रूर हत्या केली, त्यांच्या भावाला तिथं तुम्ही धमकी देताय. कारण तो सांगतोय, ते धनंजय देशमुख धमक्या देत आहे. म्हणजे हे तुम्ही कुठली पद्धत चालवली? परत जातीवाद आम्हीच करतो का? म्हणजे तुम्ही त्या कुटुंब आज ते इतके संकटातून चाललंय, एवढं दुःख त्यांच्यावरती, त्यांच्या पाठीहून तुमच्या लोकांनी सुद्धा हात फिरायला पाहिजे. तुम्ही ती सोडून त्याला धमक्या देताय. मग तुम्हाला कसं काय रस्त्यावर फिरू द्यायचं? इथून पुढे जर अशा गोष्टी झाल्या तर नाही फिरून देणार राज्य. इथून पुढे जर त्यांनी त्यांचे लोक नाही आवरले तर धनंजय मुंडेला नाही फिरू देणार आम्ही. आणि मी जाहीरपणानं सांगतो की हेच लोक आहेत ना, हे काही जण थोडेफार आहेत, त्यांच्या समाजात सुद्धा चांगले पण लोक आहेत. पण हे जे लोक आहेत ना, हे अशी बडबड करून करून सोशल मीडियाला लिहून, मीडियात बोलून हे दिखाऊपणा करणार, आम्ही जातीच्या पाठीशी आहेत किंवा धनंजय मुंडेच्या पाठीशी असं करून करून ना त्या धनंजय मुंडेला पूर्ण अडचणीत आणणार आहेत हे लोक. पूर्ण 100% हे यांचेच लोक त्यांनाच अडचणीत, कारण हे बोलायचं थांबणार नाही. परवा 2-4 दिवसापूर्वी एक ओबीसीचा नेता स्टेटमेंट देतो की ओबीसीचा मंत्री असल्यामुळे त्याला अडचणीत आणायला लागली. अरे यार, याच्यात ओबीसीचा काय संबंध? माणुसकी जिवंत नाही का तुमची? हे धनंजय मुंडे फोन करून बोलायला लावतो का? तुम्ही प्रतिमोर्चा काढणार म्हणजे क्रूर हत्या करून इतकी जात तुमची उफळून आली, इतकं प्रेम तुम्हाला जातीवर आलं. त्या देशमुख कुटुंबाविषयी प्रेम नाही तुम्हाला, ती क्रूर हत्या झाली त्याविषयी नाही. तुम्हाला माणुसकी जिवंत ठेवायची नाही. नुसते शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगत सुटायचं, पुरोगामी विचार सांगत सुटायचं. अरे तुम्ही सामाजिक काम करताय ओबीसीचे नेते म्हणून, याच्यात ओबीसीचा मंत्री जरी असला तर त्याचा काय संबंध? तुम्ही तर या बाजूने बोलायला पाहिजे. आणि तुम्ही प्रतिमोर्चा काढणार, काढ बरं प्रतिमोर्चा. तुम्हाला ही रोड पाडा, तुमचे मेल्यावर मग आम्ही नाही काढणार का? तुम्हाला ही रोड पाडायची का? मग आम्ही पण काढणार ना. तुम्हाला तो जातीवाद नाही दिसत का? ही भाषा बोलताना ही जातीय तेढ दिसत नाही तुम्हाला? जो माणूस बोलतोय तो जातीय तेढ वाटत नाही तुम्हाला? आम्ही कोणता जातीय तेढ केला, कोणता जातीवाद केला? संतोष भैया देशमुखांना न्याय द्या, त्यांच्या आरोपींना फाशी द्या म्हणणं तुम्हाला जातीवाद वाटतो, जातीय तेढ वाटतो? तुम्हाला जर तो जातीय तेढ वाटत असला, आम्ही जातीय त्या संतोष भैयांना न्याय द्या, आरोपींना फाशी द्या म्हणतो, हे जर तुम्हाला जातीय वाद वाटत असाल तर वाटू द्या, मग आम्हाला तो मान्य. आम्ही आरक्षण मागतो गोरगरीब लेकरांना मराठ्यांच्या, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून. तो तुम्हाला जातीवाद वाटतो, जातीय तेढ वाटतो, असू द्या. मग तुम्हाला वाटत असेल तर चांगलं आहे, आमचा तो जातीवाद. आणि तुम्ही घेतलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवाद म्हणलो का? अरे तुम्ही खुना करणाऱ्या लोकांना जर साथ देणार असलात, अरे काय संस्कार आहेत राव तुमच्यावर. काल मोर्चात जे तुम्ही म्हणताय की सतत जे आहे ते देशमुख परिवाराला टार्गेट केलं जाते, तुमचं देशमुख परिवार सातत्यानं बोलणं आहे, धमक्या दिल्या जातात, आजही धमकी आल्याचं कळतंय. आजही आली का? हा, यांना अडचणी उभा करायच्याच काय ना. मग काय धमकी दिली जाते? ते तिथं पोलीस स्टेशनला गेला होता, कारण तो तर एकटा आहे. आता ते सैरा भैरा झालेले, ते भयभीत झालेले पूर्ण. त्यांना काय संशय आला, काय आला, ते येत आहेत, पोलिसांना विचारतायत, हे करतायत. तिथं काहीतरी त्याला धमकी दिली धनंजय देशमुखांना. त्यांनी सांगितलं असं असं होतंय. मग आता धमक्या येणार, त्याचाच भाऊ मारून त्याच्या पाठीशी उभा राहण्याऐवजी तुम्ही जर धमक्या देणार असलात तर तुम्हाला 100% काहीतरी घडवायचं वाटतंय. त्याला नाविलाज आहे मग आमचा मराठ्यांचा सुद्धा.
आता महायुतीमध्येच आजही जर दिली असली ना, मी आता माहिती घेतो, मला माहित नाही, मग नावेलाज आहे आमचा मराठ्यांचा. हा, धनंजय मुंड्याला जर हेच घडून आणायचं असेल तर नावेलाज आहे आमचा.